एक दादा गेले, पण महाराष्ट्र आता दुसरे दादा गमावण्याच्या तयारीमध्ये नाहीये आणि कदाचितच कधीही नसणार आहे. आणि रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधलं नातं आपल्याला माहित होतं कशा प्रकारचं मिश्किल नातं किंवा एक प्रकारे हस्त खेळतं नातं होतं. पण अजित पवार गेल्यापासून एक माणूस लढतोय. त्यांच्या पक्षातला दुसरा कोणीही समोर येत नाही. स्वतःच्या दाजीदादांच्या पक्षातला माणूस कोणी समोर येत नाही. मात्र रोहित दादा अजित पवारांचा घातपात झालाय अशा प्रकारचे संकेत उपस्थित करून ते स्वतः लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आता रोहित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं आता आढळून आलेलं आहे. आणि नेमकं हे का आढळून आलेलं आहे आणि रोहित पवारांच्या जीवाला धोका नेमका कुणापासून आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, सुरुवातीला रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांमधून दादांचं विमान उडताना काय झालं आणि विमानाची माहिती सांगितली की कशा प्रकारे लँडिंग होताना काय गोष्टी होतात आणि कशा प्रकारच्या गोष्टी विमानाच्या संरक्षणाद्वारे असतात, मेंटेनन्सद्वारे कशा प्रकारचे पावलं उचलली जातात, ही सगळी जे काय आहे ती माहिती रोहित पवारांनी सांगितली. आणि आता ही रोहित पवारांनी सगळी माहिती सांगितली, जनतेसमोर मांडली आणि या मांडणीमधून जनतेच्या स्वतःच्या लक्षात आलं रोहित पवारांना बोलण्याची कुठलीही गरज पडली नाही. याच्यामध्ये जनतेच्या स्वतः लक्षात आलं की याच्यामध्ये अजितदादांचा घातपात झाला आहे. हे सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर एक दुसरी पत्रकार परिषद रोहित पवारांनी अरेंज केली किंवा एक पत्रकार परिषद बोलावली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा म्हणजे की अजित पवारांचा 100% घातच झाला आहे. सुरुवातीला फक्त शंका होती, मात्र दुसरी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये रोहित पवारांनी 100% खात्री करून सांगितलं की अजित पवारांचा 100% घात झालेला आहे आणि या घाताची चौकशी आम्ही कसून स्वतः करणार आहोत किंवा स्वतः या सगळ्या केसचा जो आहे फीडबॅक घेणार आहोत, स्वतः पुरावे गोळा करण्याचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये आता लक्ष घालून काम करणार आहोत, अशा प्रकारचं रोहित पवारांनी सांगितलं होतं. आणि रोहित पवारांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला होता की माझ्या काकाचा घातपात झालाय आणि मी घातपात आम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीये, मी स्वस्थ कधीच बसणार नाहीये, मी अजितदादांच्या नेमका घातपात कुणी केला ही सगळी नावे समोर आणणारच आहे, अशा प्रकारचा रोहित पवारांचा पण आहे. आणि मग याच्यातून एक महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा निर्माण होतो. जर रोहित पवार अशा प्रकारची गोष्ट जर जनतेच्या पुढे आणणार असतील, जर अशा प्रकारच्या गोष्टी करून कुठेतरी त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार असतील ज्या लोकांनी अजित पवारांचा घात केलाय, ते लोक रोहित पवारांवर डोळा ठेवून असणार आहेत, हे मात्र 100% खरं आहे. आणि रोहित पवारांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की माझ्या जीवाला 100% धोका असू शकतो. सरकारने मला Z+ सिक्युरिटी द्यावी की नाही द्यावी हा सरकारने विचार करायचा आहे, कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे. माझ्याकडे जी सिक्युरिटी आहे ती माझी पर्सनल सिक्युरिटी असेल किंवा मी स्वतःच त्याच्यामध्ये माझे कार्यकर्ते जे असतील ती सिक्युरिटी असेल. मात्र मला सरकारी जर सिक्युरिटी द्यायची असेल तर सरकारची इच्छा आहे. याच्यामध्ये रोहित पवारांनी अशा प्रकारचे बोलून सुद्धा दाखवलेले आहे. मात्र शंका बऱ्याच उपस्थित केल्या जात आहेत अजित पवारांच्या अपघाताबाबत आणि फक्त एक माणूस करतोय, फक्त एक माणूस, तो म्हणजे रोहित पवार. त्यांच्या पक्षातला अजित पवारांच्या पक्षातला कोणी बोलत नाही ना, शरद पवार गटामधला सुद्धा कोणी बोलत नाही जास्त. ते फक्त एक माणूस आहे रोहित पवार आणि तो रोहित पवार सांगतोय की अशा प्रकारच्या गोष्टी कुठेतरी दादांसोबत घडलेल्या आहेत आणि या चुकीच्या आहेत आणि कुठेतरी या गोष्टीला निर्बंध लागले गेले पाहिजेत, कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे. आणि अजित पवारांचा जो काही घातपात आहे, जो कोणी केलाय तेच लोक आहेत रोहित पवारांना कुठेतरी त्रास देत आहेत आणि रोहित पवारांना संपवण्याचा कट सुद्धा ते रस्त्यात की काय अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.